ना टॉस जिंकला टीम वन साइड जिव्हाळा त्याने घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सूरज चाळके समोर अतुल भालेकर. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड यॉर्करचा प्रयत्न त्यात अपयशी ठरत आहेत सूरज चाळके. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या पंचमचा खेळ प्रगतीपथावर असताना पाठच्या मॅचचा विचार केला तर ज्या प्रकारे फलंदाजी केली गणेश शिंदे यांनी हा देखील पायावर टाकला चेंडू फ्लिक ऑन द क्लान्स. चांगला फटका त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षणाची सजावट देखील आपल्याला पाहायला मिळते. मी कौतुक करेन कर्णधार कल्पतरू चाळकेवाडी आबा, कारण ज्यावेळेला तुम्हाला माहीत असेल ना की तुमचा गोलंदाज काय गोलंदाजी टाकेल त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉनला आहेत श्रीकांत आणि त्यांच्याच उजव्या बाजूला डीप मिड विकेट आहे तैनात. हा देखील यॉर्करचा प्रयत्न पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. सूरज चाळके कदाचित चुकी करतायत आणि ज्यावेळेला तुम्ही यॉर्कर टाकता त्यावेळेला पहा लगेच कर्णधार आबा गेले, त्यांना एक कानमंत्र दिला. हे खूप महत्त्वाचं असतं. एखादा यंगस्टर ज्यावेळेला अशा चुका करतो ना त्यावेळेला सिनियर खेळाडू कॅप्टनने जाऊन त्याला पटकन काहीतरी सांगणं, एक मॅसेज देणं खूप महत्त्वाचं. सलग हा देखील दुसरा चेंडू वाईड आहे का हे पाहिजे. फलंदाज जास्त शफल झाले होते हेच सांगत असताना पंच निर्धाव चेंडू डॉट बॉल. येस पंचांनी येस आता तपासलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, कारण गोलंदाज मध्ये आलाय असं पंचांचं बोलणं आहे. एन के आता तपासलं जाईल ओमसाई MTC टेक्निकल टीम इन ॲक्शन, कारण ज्या वेळेला एखादा गोलंदाज मध्ये येतो ना त्यावेळेला पंचांना देखील कळत नाही की चेंडू कुठे पिच झाला, कुठून गेला, डाऊन द लेग साईड चेंडू किती होता, लेग स्टंपच्या वरून गेला का की लेग स्टंपच्या बाहेरून गेला हे पाहिजे. येस आणि मी कौतुक करेन की पंचांचं देखील विद्युत नाकवायचं, कारण ज्यावेळेला तुम्हाला संशय असतो ना त्यावेळेला वेळ घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण फलंदाज जास्त शफल झाले होते हे सांगत असताना आमचे तिसरे पंच देखील आकाश दादा आता मॅच देखील आहे तुमची तिसऱ्या फेरीची त्यामुळे त्यांना देखील थोडासा रिलॅक्स पाहिजे. आता वेदांत भाऊ पुन्हा एकदा जॉईन झाले. चष्मा कुठे ठेवून आलेत, चष्मा घ्या. गेला गिफ्ट केलं वाटतं कोणाला तरी. 3 धावा. ओव्हरपी चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. बदली क्षेत्ररक्षक धाव इथे प्राप्त होत नाहीये. प्रवीण हरगुडे यांना, आबा नाही आहेत, प्रवीण हरगुडे आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या पंचममध्ये चांगली गोलंदाजी. ओव्हरपी चेंडूवर अनोख्या पद्धतीने फटका खेळला मिड विकेटला. प्रवीण हरगुडे यांची खासियत आहे टायमिंगवर विश्वास दाखवणारे एक खेळाडू. चेंडू जाईल सीमा पार. भवानीनगर चषक षटकार. ही खासियत आहे प्रवीण हरगुडे यांची, कारण प्युअर टायमिंग क्लासिकल फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. प्रयत्न चांगला केला मिड विकेटला. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर होता. into the slot and it's out of the plot. Biggie, mighty, huge hit. प्रवीण हरगुडे ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा. भवानीनगर चषक षटकार. हा पहा रिप्ले. एक्स्ट्रामला थोडेसे बाहेर गेले आणि त्यानंतर जो फटका खेळायचा होता अगदी रेंजमध्ये टाकला गोलंदाज सूरज चाळके यांनी. आणि यासाठी आपण सातत्याने उल्लेख करत असतो की ज्यावेळेला तुमचा फलंदाज च्या पायाकडे लक्ष द्या, आणि खूप महत्वाचं. नवलाई स्पोर्ट जिंती टॉप 4 मध्ये दाखल झाले. अ गटातून ब गटातून कोण याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 6 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. उद्या खरी मजा आहे. 5 भाग्यवान प्रेक्षक
2 कूलर, 3 पैठणी साडी कोण जिंकेल, 4 सायकल, 4 खेळाडू कोण होतील मानकरी, हे बघायचं आहे. लोअर फुलटॉस चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये फटका, व्ही शेपमध्ये समोर काळ्या पडद्यावर जिथे डगआउट आहे टीमचं. चेंडू जाईल सीमा पार. कॅप्टन 26 यांच्या बॅटमधून चौकार. अमोल यांच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केल्यात अतुल भालेकर यांनी. लोअर फुलटॉस श्रीकांत निवडुंगे लॉंगॉनला तैनात, चुकी होणं कठीण, विकेटचं पतन. पहिला धक्का वन साइड, जिव्हाळा या टीमला. हा पहा रिप्ले तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहिलात. ओमसाई MTC अक्षय शेठ महात्रे स्वतः ओनर आहेत ओमसाई MTCचे. आमचा कॅमेरामॅन दुर्वेश. ओमसाई MTC म्हणजे सध्या डे नाईट काम चालू आहे आणि मेहनत करावी लागते मित्रांनो. तुम्ही जरी मालक असाल तर मोठी साम्राज्य जर उभी करायची असेल ना तर कष्ट स्वतःला करावे लागतात, तेव्हा मोठी साम्राज्य उभी राहतात. नवीन फलंदाज पाटण तालुका क्रिकेटचा छोटा बाहुबली विवेक वरपे, ज्या खेळाडूने पाठचा शनिवार गाजवला होता, ज्योतिर्लिंग चषक गाजवला होता या बॅटरने. पहिल्या चेंडूवर हाफ ट्रॅकर, जिथे शेवट केला होता पाठच्या शनिवारचा, या शनिवारची सुरुवात केली आहे या उत्तुंग षटकाराने. पहा रिप्ले तुमच्या समोर. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि काय प्रहार केलाय. नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी बाबूराव पाटील जेवढं फॉर्ममध्ये येणं गरजेचं होतं ना, तेवढंच वन साइड जिवाळ्यासाठी हा खेळाडू फॉर्ममध्ये येणं गरजेचं होतं आणि तो आलाय. शॉर्ट आर्म जॅक डीपला आहे, मिड विकेट. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये कारण प्रवीण हरगुडे यांना माहीत आहे इथून आता धोका पत्करण्याची आवश्यकता नाहीये. 4 चेंडू अखेर, टीमची धाव संख्या 26, 1 टू गो. हा संपूर्ण टीम वन साइड जिव्हाळा कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचं. पायावर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला यॉर्कर. निर्धाव चेंडूचे होते सांगता अमोल यांचा षटक होते समाप्त. टीमची धावसंख्या 1 गडी बाद, 26-26. तिसऱ्या पंचमसाठी सतीश आलेत. सतीश सागर दादा पहिला चेंडू स्लोअर वन, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता सागर सुपुगडे साहेब असतील, आबाजी सुपुगडे, अमोल दादा सुपुगडे हे मॅचचा आनंद घेत असताना. गणेश शिंदेचे डायहार्ड फॅन आहेत अमोल दादा, एक बिग फॅन. हा देखील चांगला स्लोअर वन, पडल्यानंतर हलकासा कट होतोय, डॉट बॉल. सतीश यांनी पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत. नाही, खूप महत्त्वाचं असतं कारण ज्या वेळेला तुमचा सहकारी जास्त धावा खर्च करतो तुम्हाला येऊन कमबॅक करणं महत्त्वाचं आणि ते केलंय. हा देखील चेंडूला ऑन साईडला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पायाने अडवला जातो. एक सिंगल प्राप्त होईल विवेक वरपे यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. पहिल्या 3 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली आणि चांगली गोलंदाजी सतीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण अतुल भालेकर बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. लोअर फुलटॉस चेंडूवर आक्रमण केलंय. प्रवीण हरवडे यांचा फटका फसला. आबा लॉंग ऑफला तैनात होते, कॅच ड्रॉप्ड. एक सिंगल धाव प्राप्त होते. एका क्षणाला वाटलं फलंदाजाला की आपण बाद झालोय, त्याचमुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि हीच चुकी जर सकाळी नवलाई स्पोर्ट जिंतीच्या खेळाडूने केली असती ना तर ते आता बाहेर असते, परंतु ते झेलची वाट बघत बसले नाहीत. चेंडू हवेत होता, 1 धाव पूर्ण केली, कॅच सुटला, दुसरी धाव पूर्ण केली, विजय प्राप्त केला जिंतीने. हाफ व्हॉली चेंडू, कॅच इज द कॉल.
मिड विकेटला सूरज चाळके यांचं अप्रतिम संतुलन, विकेटचं पतन. चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ओळख आहे कल्पतरू चाळकेवाडी या संघाच्या या खेळाडूची. वेगवेगळे बाद झालेत. त्यांनी सुरुवात मात्र चांगली केली होती आपल्या डावाची षटकाराने. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. या षटकामध्ये सतीश यांनी धावा खर्च केल्या अवघ्या 2 आणि एक महत्वाचा विकेट. संस्कार मोहिते एक उगवता खेळाडू, उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव देखील चर्चेमध्ये आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज श्रीकांत निवडुंगे षटक क्रमांक अंतिम पंचमसाठी दाखल झालेत. या 5 चेंडूवर किती धावा केल्या जातील हे पाहायचंय. पहिला चेंडू पुढे सरसावून पदलाली त्याचा केलाय सुरेख वापर. चेंडू करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर. प्रवीण जयसिंग हरउडे यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. श्रीकांत निवडुगे यांचं स्वागत केलंय या षटकाराने आणि ज्या प्रकारचा हा फटका सजवला यासाठी आपण सातत्याने उल्लेख करतो की प्रवीण हरउडे फक्त टायमिंगवर विश्वास दाखवणारे खेळाडू आहेत. गेली अनेक वर्ष या टीम वन साईड जिव्हाळ्यासाठी खेळ करत आलेत. पाटण तालुक्यामध्ये या खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातं, मेंटॉर ऑफ वन साईड जिव्हाळा. थँक्यू सो मच डेंजर 11 घेरा दातेगड. धन्यवाद. एक चांगली टीम आज ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव प्राप्त होईल गलीमध्ये. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला श्रीकांत निवडुंगे यांनी, कारण ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर तुमच्या षटकार येतो त्यानंतर गोलंदाज काहीतरी वेगळं करतो आणि तेच केलंय. 35 रन्स ऑन बोर्ड. बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. जेलची संधी आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मागे गेला त्यानंतर थांबला. सतीश होते लंगॉनला 2 धावा प्राप्त केल्यात. 2 धावा देखील प्राप्त होत असताना झेल देखील सुटलाय आणि या खूप महत्वाच्या धावा आहेत दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला करायच्या आहेत. प्रवीण हरउडे यांना मिळालंय जीवनदान. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 गो. आता बॅट खेळायचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. कदाचित बॅट ज्या वेगाने फिरवली मनगटाला थोडासा त्रास होत असताना, कारण दुखापतग्रस्त पाठच्या स्पर्धेमध्ये देखील होते प्रवीण हरउडे. तिथून चांगला खेळ केला आणि ते आपल्या टीमसाठी धावांचा प्रयत्न करतायत. 1 गो. शेवटच्या चेंडूवर देखील इथे 1 धाव प्राप्त होऊ शकते. प्रवीण हरउडे यांना ती प्राप्त होईल 22 स्वरूपात. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 38. 39 धावांचं लक्ष्य असेल टीम कल्पतरू 11 कल्पतरू चाळकेवाडी 39 रन्स टू विन. एकोणचाळीस धावांचं लक्ष टीम कल्पतरू चाळकेवाडीला पार करायचं आहे या मॅचमध्ये. आम्ही या सर्व पुरस्कर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. माता तुळजाभवानीचा आपण पीक पाहिला, कारण या तुळजाभवानीचा आशीर्वाद संपूर्ण भवानीनगर सळवे आणि या सळवे गावावर आहे. सर्व पुरस्कर्त्यांचा आभार ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. कडे असे पुरस्कर्ते आहेत, ही दानशूर व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यामुळेच ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. दिगंबर हनुमंत लोखंडे साहेब, डिजिलॉक ट्रेनरचे सर्वेसर्वा नितीनजी पाटील साहेब, भैयासाहेब आपला आभार. विकास ईश्वर कदम साहेब, चंद्रकांत शिवराम पवार साहेब अण्णा आपलं धन्यवाद. संतोषजी प्रभाकर तोडकर साहेब शेठ, ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबई नगरीमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा ट्रॉफी सौजन्य प्रत्येक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले.
यूट्यूब सौजन्य कैलासवासी शंकर महादेव कदम यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुन हनुमंत कदम साहेब आपले धन्यवाद. मैदान सौजन्य कुमारी ईशावी दळवी श्री अमर वायदंडे आपले धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज सायकल सौजन्य नाना गोटे श्री शैलेशदादा पवार साहेब. मालिकावीर सायकल अमोलदादा माने साहेब. मंडप सौजन्य निवास राजाराम एकावडे श्री अनिलदादा सावंत साहेब. बेस्ट बॉलर सायकल सौजन्य रामदादा शेलार साहेब माऊली कार्गो आपला धन्यवाद. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चंद्रकांत यादव साहेब आपला धन्यवाद. सामनावीर घड्याळ बॉटल सौजन्य जयवंत शेलार साहेब दादा. शिवम वॉच सप्लायर्स तेजस कराड DJ आपलं धन्यवाद. चेंडू सौजन्य रुपाली जयवंत पवार सळवे गावच्या आपल्या सरपंच आहेत आपलं धन्यवाद. पंच सौजन्य प्रितेश सरोसे विकी कोर साहेब आपलं धन्यवाद. DJ सौजन्य श्री हरेश अंकुश खेडकर साहेब दादा. शांताराम कदम साहेब आपलं धन्यवाद. नाश्ता सौजन्य श्री शंतनू चव्हाण साहेब आपलं धन्यवाद. पाणी सौजन्य संतोष तुकाराम कदम साहेब. प्रकाश जवजाळ साहेब आपलं धन्यवाद. समालोचक सौजन्य श्री दत्तादादा शेडगे साहेब सह्याद्री शाह आपलं धन्यवाद. कोल्ड्रिंक सौजन्य सागर परशुराम कदम साहेब थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ जय भवानी मित्रमंडळ भवानीनगर सळवे आपलं धन्यवाद. क्रिकेट साहित्य सौजन्य श्री अनिकेतदादा शेडगे साहेब. संतोष यशवंत कदम साहेब दादा आपलं धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य शशिकांतदादा कदम साहेब. प्रकाशदादा कदम साहेब. बाळासू कदम साहेब. विजय शेलार साहेब. युवराज कदम साहेब. दीपक कदम साहेब. उत्तम कदम साहेब. भरतदादा कदम. अंकुश कदम साहेब. श्री लहू कदम साहेब. खेडेकर आर्ट्स श्री चंद्रेश सकपाळ साहेब. विशाल वरंडे साहेब. सुनील कदम साहेब. निवास कदम साहेब. रमेश शेलार साहेब. प्रदीप सिंग. श्री रणजित राव. श्री शुभम कोकरे. श्री शंकर डपळे साहेब. सचिन आडव साहेब. श्री संभाजी गोळे साहेब. रोहित एकावडे साहेब. अमित अजित कदम साहेब. जयवंत कदम साहेब. सचिनदादा शेलार साहेब. राहुल जौंजाळ. स्वराज सुर्वे. नितीन कदम. सुधीर पाटील साहेब आपलं धन्यवाद. या सर्व पुरस्कर्त्यांची आधी वेलकम. राहुल DJ आपलं स्वागत आहे या भवानीनगर चषक या आपल्या सर्वे गावच्या स्पर्धेमध्ये. श्रीकांत निवडुंगे आणि त्यांच्या साथीला आबा. कल्पतरू चाळकेवाडी तुमची बॅटिंग आहे. एक खेळाडू पाठवा प्लीज. बॅटिंग आहे ना तुमची. या एका खेळाडूला पाठवा. पहिलं षटक घेऊन सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26. पहिला चेंडू. एकोणचाळीस धावांचा लक्ष. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. अतुल बालेकर ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. वेलकम राज कळंत्रे आपलं स्वागत आहे. राजदादा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे. वेग आहे आणि अतुल भालेकर यांच्या वेगाला आता प्रत्युत्तर द्यावं लागेल टायमिंगच्या जोरावर. स्वतः कॅप्टन आहेत. नॉन स्ट्राईकला आबा. श्रीकांत निवडुंगे यांच्यावर खूप काही निर्भर असेल नजर असेल या मॅचमध्ये की त्यांचा खेळ कसा राहतोय. हा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. पावप्लेच्या पंचममध्ये अतुल भालेकर नेहमी पहिलं षटक हाताळतात. मग ती स्पर्धा कोणती असू द्या. धर्मवीर चषक गाजवला या खेळाडूने आणि या खेळाडूचं सातत्याने नाव पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असतं. एक वेगवान गोलंदाज. यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू ज्या वेगाने आला ना सरळ पायावर आदळला. नेल कटर यॉर्कर. आणि साईड आर्म ॲक्शन ज्यावेळेला तुमची असते अशा प्रकारचं चेंडू हाताळणं सोपं नसतं मित्रांनो. त्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त 6 चेंडू कधी टाकून बघा अशा मैदानामध्ये तुम्हाला कळेल की तुमचा खांदा किती दुखतोय. परंतु या गोलंदाजी शैली देखील याच प्रकारची. हाफ टॅकर चेंडू वेगवान. कटरचा वापर चांगला पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल.
कव्हर्सला खेळायचा होता श्रीकांत निवडून घ्यायला, परंतु वेग खूप आहे. एक जलद गती गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख अतुल भालेकर. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, शॉर्ट आर्म जॅक केलाय. संस्कार मोहिते डीपला मिड विकेटला. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं, त्याचा फायदा मात्र घेतला जाईल. 2 धावा प्राप्त होतील. अतुल भालेकर यांचा वेगाचं उत्तर तुम्हाला याच प्रकारे द्यावं लागेल. 1 टू गो. रॉयल किंग संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. पाटण तालुका प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये अतुल भालेकर. संघ मालक गणेश देसाई साहेब, शैलेश पवार साहेब. आता संघाचं ऑप्शन देखील जवळ येऊन ठेपलंय. 1 साईड जिवाळा. नेहमी 1 साईड खेळ करते पाटण तालुक्यामध्ये. खेळाडू असतात फक्त 7 ते 8, कधी कधी 6 असतात, पण तो खेळ मात्र चांगल्या करतात. वेलकम राहुल डीजे, आपलं स्वागत आहे. सर्वे गावच्या आपल्या स्पर्धेमध्ये फिटनेस पहा त्यांचा. एक व्हाईट बॉल. आपण सातत्याने उल्लेख करतो ना की तुमची टप्पा खूप महत्त्वाचा असतो आणि कधी कधी अतुल भालेकर थोडासा वेग प्राप्त करण्याचा मानस असतो त्यांचा, परंतु या गोलंदाजी शैली याच प्रकारची आहे. हा देखील वेगवान चेंडू, फक्त सन्मान दिलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. जर हा चेंडू हातामध्ये आला असता आणि अंडरआर्म थ्रो केला असता तर चित्र वेगळं असतं. जर त्याला महत्त्व नाही. परी आणि बबल्या एन्जॉय करतायत ही स्पर्धा आणि प्रत्येक जण एन्जॉय करतोय. परी मुलांना मैदानामध्ये घेऊन या, ते मोबाईलपासून लांब राहतात. वेदांत भाऊ तर घरी असतील तर फक्त त्यांना मोबाईल आणि टी व्ही, त्यावेळेसाठी त्यांना मैदानात आणायला पाहिजे. आणि पालकांचं कर्तव्य असतं की मुलांना मैदानी खेळ दाखवा, मोबाईलवरती गेम खेळण्यापेक्षा मैदानात खेळू द्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. 15 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 34. आज बबल्याने देखील मजा घेतली, खूप एन्जॉय केली स्पर्धा. आणि परी तर काय प्रत्येक वर्षी एन्जॉय करते. आपल्या भवानीनगर सळवेचे हे पाठीराखे आहेत, छोटे पाठीराखे. प्रवीण हरगुडे, मेंटर ऑफ 1 साईड जिवाळा, दुसऱ्या पंचममध्ये आलेत. पहिल्या चेंडूवर पुढे सरसावून मिड विकेटला सरळ संस्कार मोहिते यांच्या हातामध्ये मारलाय. फ्री होम डिलिव्हरी, विकेटचं बटन. श्रीकांत निवडुंगे बॅक टू द डगआउट. क्रिकेटमध्ये कधी कधी वेदांत भाऊ हा प्रश्न पडतो की एवढं मोठं मैदान, फक्त 5 क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि जिथे संस्कार मोहिते उभे होते त्यांच्या हातामध्ये चेंडू मारला. यासाठी म्हटलं ना क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना का आवडतो. त्यांना ना उजव्या बाजूला जावं लागलं ना डाव्या बाजूला जावं लागलं. म्हणजे कॅप्टन पहा किती हुशार आहे. त्यांना माहीत होतं की मिड विकेटला चेंडू येऊ शकतो आणि तिथे अगदी संस्कार मोहिते जागेवर उभे होते. नवीन पाटर सूरज चाळके क्रमांक 3 वर आलेत, परंतु जी महत्त्वाची विकेट हवी होती ना 1 साईड जिवाळ्याला, ती प्राप्त झाली. सूरज चाळके त्यांच्या साथीला कॅप्टन आहेत आबा. विजयी संघ जो या मॅचमध्ये होईल ना तो मंगलमूर्ती मराठवाडी सोबत दोनात करेल. मंगलमूर्ती मराठवाडी पहिला सामना त्यांनी देखील जिंकलाय. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कळा लागली होती परंतु एसटी रक्षक दूर राहिलेत. चेंडू पहिल्या स्लिपमधून गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते. एक सिंगल दा प्राप्त होत असताना, कारण क्रिकेटमध्ये कॅचेस पहा किती महत्त्वाचे असतात. गणेश शिंदे यांचा पहिल्या चेंडूवर जेल सुटला पाठच्या मॅचमध्ये. मॅच गमावली नाही आहे, फक्त टीम डेंजर 11 घेरा जाते इकडने, त्यांचा प्रवास देखील संपला. हे क्रिकेट आहे. बिग हिट, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आहे तैनात. उंची जास्त आणि लांबी कमी. प्रवीण हरिवडे यांना मिळेल विकेटची हमी. फलंदाज सूरज चाळके झेलबाद.
चांगला झेल इथे मात्र पूर्ण केला. वेल जजमेंट कॅच. कारण सोपं नसतं ज्यावेळेला चेंडू उंच असतो तुम्हाला चेंडूचा अंदाज घेता यायला पाहिजे. तुमचं बॉडी बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो आणि तो मात्र चांगला होता. या षटकामध्ये या पंचामध्ये 2 गडी बाद केलेत प्रवीण हारगुडे यांनी. न्यू बॅटर अमोलने पहिला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मिडॉनचा. इथे चुकी होणार नाहीये मंगेश यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची होऊ शकते. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर प्रवीण हारगुडे. अक्षय शेठ म्हात्रे काहीतरी या चर्चा करतात राहुल डीजे यांच्याबरोबर. नियोजन कदाचित मोठं लागू शकतं येणाऱ्या काळामध्ये. राहुल डीजेंचा फिटनेस मात्र खूप खूप महत्त्वाचा आहे. कारण राहुल डीजे म्हणजे फिटनेसवर लक्ष देणारे एक खेळाडू, एक क्रिकेटप्रेमी. स्वतः ज्या प्रकारे क्रिकेटसाठी योगदान देत असतात पाटण तालुका क्रिकेटमध्ये त्याचं देखील योगदान. हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह. मिड विकेट आहे डीपला. संस्कार मोहिते 1 धाव प्राप्त करेल. धुळीचा प्रयत्न इथे झाला. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि होय तसंच झाले. या षटकामध्ये विकेट बाद झाल्या तब्बल 4. फलंदाज धाव बाद. आदरणीय श्री संतोषजी प्रभाकर तोडकर साहेब, संतोष शेठ यांचा खरंच मनापासून आभार. कारण समाजकार्य करणारे व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून भवानीनगर चषक या स्पर्धेला महत्त्वाचं योगदान. सर्व ट्रॉफी सौजन्य. आज नवी मुंबईमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला उपलब्ध केली जाते. विभागात जर नागरिकांच्या समस्या असतील तर ते सोडवण्यासाठी नेहमी यात तत्पर राहणारे व्यक्तिमत्व. शालेय शिक्षण, साहित्य वाटप असेल, आदिवासी पाडा येथे दिवाळीनिमित्त फराळ वाटप असेल आणि विविध समाजकार्य करणारे व्यक्तिमत्व. अन्नदान वाटप असेल, शाळेमध्ये मोफत स्कूल बॅग्स वाटप असेल, अगदी रक्तदान शिबिर हे देखील सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ज्यावेळेला पाणी कमी येतं त्यावेळेला विभागामध्ये मोफत पाण्याचे टँकर संतोष शेठ तोडकर हे नेहमी सातत्याने पुरवत असतात. एक समाजप्रेमी व्यक्तिमत्व. टीमची धावसंख्या 7. 10 चेंडूमध्ये केल्यात 7. आता 10 चेंडूमध्ये करायचे आहेत 32. संस्कार मोहिते. तिसऱ्या पंचमसाठी नवीन फलंदाज विजय आणि त्यांच्या साथीला आहेत आबा. पहिला चेंडू अप्परकट. 1 धाव प्राप्त होईल. त्या नारळाच्या झाडांमधून चेंडू आणावा लागेल कदाचित. आता कोण आणायला पण जात नाही आहे. एक क्रिकेट आहे. सध्या चेंडूची किंमत जर तुम्ही पाहिली ना तर 80 रुपये. म्हणजे कांदे बटाटे 1 किलोपेक्षा महाग आहेत. टोमॅटो देखील स्वस्त आहे त्यापेक्षा या चेंडूपेक्षा. एक सिंगल धाव प्राप्त होते. संस्कार मोहिते. कदाचित हातातून चेंडू निसटला असावा. 9+1. आणि संस्कार मोहिते यांना ह्या गोष्टीवर काम करावं लागेल सर. कारण सातत्याने आपण पाहतो की हा चेंडू ते सुटतात की हातातून सुटतो. कारण ज्यावेळेला तुम्ही यंगस्टर खेळाडू असताना त्यावेळेला या सरावाने तुम्ही गोष्टी अवगत करू शकता. तुमच्या सिनियर खेळाडूंचं मार्गदर्शन घेऊ शकता. कारण एकच चुकी जर तुमची सातत्याने होते प्रत्येक स्पर्धेला होते ना तर ती चुकी सुधारता येऊ शकते. ते करावं लागेल काम त्यावर. 2 धावा आल्यात. फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूवर स्लोअर 1 हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फ्री हिट आहे. 2 धावेचा प्रयत्न ते करायला पाहिजे होता. चांगला झेल पकडला परंतु फ्री हिट. आणि क्षेत्ररक्षक देखील एकदम रिलॅक्स. त्यांना वाटलं की हा फलंदाज बाद आहेत पण तो फ्री हिट होता. चांगली गोलंदाजी संस्कार मोहिते. परफेक्ट यॉर्कर. काठी काढली आहे. मधल्या एसटीला आता फिरायला पाठवलंय गोटिवलीच्या या क्रीडांगणाच्या बाहेर. विकेटचं पतन. हा चेंडूवर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल विराज भाऊ. कारण
11 धावा धावफलकावर टीमचा विचार केला तर कल्पतरू चाळकेवाडी श्रीकांत निवडुंगे बाद झाल्यानंतर बॅकफुटला जाते, कमबॅक करावा लागेल. ज्यावेळेला टीमकडे कमी खेळाडू असतात आणि वन साईड जिव्हाळा एक असा संघ आहे पाटण तालुका क्रिकेटमध्ये त्याच्याकडे कधीच 11 खेळाडू नसतात, परंतु जो खेळाडू आहेत ते मात्र दर्जेदार आहेत. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, एक धाव प्राप्त होईल आणि म्हणून तर या टीमचं नाव आहे वन साईड. खेळ देखील तसाच करतात, वन साईड. टीमची धावसंख्या 14, 5 चेंडू करायचे आहेत 25. मंगलमूर्ती मराठवाडी टीम या आपण कॅप्टन टॉससाठी टॉस करणार आहोत. खरी मजा तर उद्या येईल, कारण प्रेक्षक पूर्ण दिवसभर मैदानामध्ये थांबतील. लकी ड्रॉ उद्या तर खरी मजा येईल, कारण 5 भाग्यवान प्रेक्षक दिवसभर प्रेक्षक इथे मैदानामध्ये असतील. लकी ड्रॉ ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला खरं तर हे पाहायचं आहे की प्रेक्षक किती गर्दी करतात उद्या मॅचसाठी. विवेक वरपे स्लॉग ओव्हरच्या पंचमसाठी आलेत 5-25. पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, व्हाईट बॉल. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता, 5 मध्ये 4 षटकार मारले तर टीम कल्पतरू चाळकेवाडी सामना जिंकू शकते. आणि क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. चांगला चेंडू विवेक वरपे यांचा, ही खासियत आहे त्यांची, कारण फलंदाजी गोलंदाजी आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या टीमचा, म्हणून विवेक वरपे यांच्याकडे पाहिलं जातात. पार्थेश भालीकर दिसत नाहीत, कदाचित जॉबमुळे त्यांना येता आलं नसेल मॅचला. फ्रंटफुटला येऊन चांगला पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं. मंगेश यांचा फेकी देखील चांगली गेले. यष्टीरक्षकाला थोडंसं एक्स्ट्रा काम करायला लावणारा हा फेकी, एक सिंगल प्राप्त होते. आता सामना खुला झालाय. वन साईड जिव्हाळा या टीमचा खेळ. या मॅचमध्ये तर अद्याप वन साईड झाला. हा देखील चेंडू आपटलाय, व्हाईट बॉल. 1 पर दी ओव्हर हे सांगत असताना पंच विद्युत नाकवा सर, त्यांच्या साथीला संतोष सिंग सर. हा देखील चांगला पंच. डीप पॉइंट आहे तैनात, 1 धाव प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, 2 धावा मात्र इथे सहजरित्या अंकित केल्यात. 19 धावा धाव फलकावर. श्रीकांत निवडुंगे बाद झाले आणि त्यानंतर मात्र सामना वन साईडने आपल्या बाजूने केला. शेवटच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, विकेटचं पतन. वन टू गो, माफ करा, शेवटचा चेंडू बाकी आहे. परंतु ज्या प्रकारचा खेळ केलाय ना, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण, खूप चांगल्या दर्जाची कामगिरी केली आहे टीम वन साईड जिव्हाळा. सामन्याची औपचारिकता शिल्लक आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत. विजय. 1 टू गो. चांगला यॉर्कर, 1 धाव प्राप्त होईल. पराभवातील अंतर कमी करणारी लेग बाय स्वरूपात. अभिनंदन टीम वन साईड जिव्हाळा, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम कल्पतरू चाळकेवाडी. चुका सातत्याने ज्या प्रकारे लो स्कोरिंग मॅच असं म्हटलं होईल, परंतु तसं करू दिलं नाही. अतुल भालेकर यांचं पहिलं षटक, पहिलं पंचामध्ये कामगिरी मात्र त्यांची चांगली राहते. चला या टॉससाठी वन साईड जिव्हाळा विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, अष्टपैलू खेळ ज्यांनी केला, प्रवीण हारुगडे ठरतात प्लेअर ऑफ द मॅच.
अण्णा अण्णांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. मंगलमूर्ती मराठवाडी